अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा शेतकरी बांधावर दौरा दिनांक 20 जुलै 2025 रविवार ठिकाण टोणगाव व सटाणा व भांबर्डागाव तालुका जिल्हा संभाजीनगर। आज अखिल भारतीय बळीराजा संघटन भारत यांच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय निवृत्ती डग पाटील यांच्या नेतृत्वाखाली टोणगाव व सटाणा व भांबर्डागाव तालुका जिल्हा संभाजीनगर येथील शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये जाऊन प्रत्यक्ष भेट घेण्यात आली। या भेटीचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या अडचणी, समस्या आणि व्यथा प्रत्यक्ष ऐकून त्यावर उपाययोजना करणे हा होता। शेतकऱ्यांना आज विविध संकटांचा सामना करावा लागतो। पाणी टंचाई, विजेची अस्थिरता, नुकसान भरपाईचा विलंब, हमीभावाचा अभाव आणि सरकारकडून होणारी दुर्लक्ष या सर्व बाबी समोर आल्या। संघटनेने या मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करत तातडीने उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त केला। विशेष म्हणजे शेतकऱ्यांना सध्या गोगलगाय व रानडुकरांचा सर्वात महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांनी बोलून दाखवला। गोगलगाय कवडे पीक खाऊन घेतात व रानडुक्कर पिकाची नासाडी करतात। याकरिता उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। या भेटीवेळी महाराष्ट्रातील विविध भागामधून आलेले पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यात प्रमुख विभागानुसार मराठवाडा विभाग, विदर्भ विभाग, खानदेश विभाग, कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र विभाग या दौऱ्यादरम्यान अनेक नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून काही नवीन कार्यकर्त्यांनी संघटनेत जाहीर प्रवेश केला। त्यांच्या रूपाने संघटनेला अधिक बळकटी प्राप्त झाली आहे। संस्थापक अध्यक्ष माननीय निवृत्ती डग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना केवळ आंदोलनात्मक नाही तर शेतकरी, कामगार व सामान्य जनतेच्या हक्कांसाठी थेट कृतिशील आहे। ही संघटना सामाजिक न्यायाच्या रक्षणासाठी एक बळकट व्यासपीठ बनली आहे। शेतकऱ्यांचा आवाज दाबू दिला जाणार नाही। संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील। यावेळी जी.के. गाडेकर, प्रभाकर भुसारे, शोभा वाडवे, कविता शिंदे, अरुणा पाटील, रुपाली सुतार, नीताताई शेळके, आशा सपकाळे, माधुरी पवार, शिल्पा भोसले, लता पवार, बाबूराव चौधरी, लक्ष्मण टेडे, नारायण चौधरी, ज्ञानेश्वर काकडे, ज्ञानेश्वर तांबे, सचिन भांबट, केशव तारे, चंद्रहास मते, गोपीचंद पडसकर, भीमराव पठाडे, विकास शेळके, गोकुळ नावथर, विक्रम पवार इत्यादी जण उपस्थित होते। हमी भाव लागतो। आता सोयाबीन, मूग विकते 4000 रुपये जर आपलं निघल्यावर डागी मका विकते 1700 रुपये नाही। हा सोयाबीन 3.5, मग मका विकते आपले टॅमवर 1700 रुपये। व्यापाऱ्याकडे गेले म्हणजे झाली 2500 रुपये। उत्पन्न खर्च जास्त आहे। उत्पन्न खर्च 2000 ला बॅग आहे आणि ते बी उजून त्याच्यात आले रांचे प्राणी, डुकर बिकर ते येऊन रातभर सपाट करून टाकते। डुकरांचा याचा सुसुळत काय नुकसान करता पिकाचं नाही लगे पूर्ण खाऊन टाकतात, काही ठेवीत नाही। आता तुम्हाला दाखतो मी आमची गोगलगाईनं 2 एकर कारले, भोपळे मी 25 वेळाच बिया आणला, सगळं खाऊन टाकलं। गोगले 4 गोणे टाचेली जाते तुम्हाला गाडीवर। त्याच्यावर काही औषध फवारणी काहीच नाही, फक्त काहीच चालत नाही। त्याला काय पर्याय, काय त्याला पर्याय काही नाही, फक्त सरकारने अनुदान द्यावं त्याला। ओके ओके, अनुदान खरं असलं तर द्या, खोटं असलं देऊ नये। आणि त्या गोण्या 5 असल्यात मी आता 1 मिनिटात 2 गाड्यावर बोलितो, लगे फटफट येतो। तुम्ही खरं माणसाने खोटं नका म्हणू, 4 गोण्या टाचेला। बरं, तुम्हाला या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याला काय संदेश द्यावा लागेल इथून, की बाबा आम्हाला हमी भाव द्या म्हणा किंवा आम्हाला कुठं अनुदान द्या, असं काय तुम्ही मेसेज द्याल? हमी भावाचाच मेसेज पाहिजे। हमी भाव, बाबा आमच्या उत्पन्नाला हमी भाव द्यावा। आणि हे जे तुमचं तुम्ही नुकसान होत आहे म्हणलं गोगलगाईचं, असं याला अनुदान द्या। 2 शब्द बोला तुम्ही का मंत्र्याला। माझं एवढंच रिक्वेस्ट आहे, आमच्या वेळेला अनुदान द्यावं, हमी भाव द्यावं। हो, पण ते सत्ता पुढे 4 पण ते आपला हाव आम्ही आता संघटनेच्या थ्रू आम्ही तो फॉलोअप घेणार आहे, आम्ही त्याच्यावर लढणार आहे। पण तुमच्या अपेक्षा काय आम्हाला कळल्या तर आम्ही त्यांच्याकडे इथे मांडू। चालेल मग बघू आम्ही। गोगलगाई ना आता खरं आपण चहा प्यायच्या अगोदर खरं आणायला पाहिजे। 2 गोण्या ते आता निघलं नाही म्हणजे आवडले, हा टाचून टाकल्या म्हणजे इतकं नुकसान केलं माझं। आज आपण जो हा दौरा शेतकऱ्याच्या बांधावर आयोजित केलेला आहे, आज आम्ही इथं टोणगाव इथं गणेश आहेर यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत। इथली शेतकऱ्याची एक मागणी आहे प्रथम, की शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे, म्हणजे शेतकऱ्याला कर्ज घ्यावं लागणार नाही। आणि जी आपत्ती शेतकऱ्याच्या बांधावर, जसं गोगलगाईचं या काकाने उदाहरण दिलं, की ही आपत्ती जी येते याला कुठलाही पर्याय नाही, कुठलाही औषध नाही, याच्यासाठी सरकारने, माननीय कृषी मंत्र्यांनी अशा आपत्तीसाठी काहीतरी स्पेशल। शेतकरी वार्ता न्यूज MS-20